भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक, दोघे जखमी. चालकावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा. भरधाव वेगात येणाऱ्या चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने 2 जण जखमी झाल्याची घटना तारदाळ येथे घडली. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आकाश शंकर चौगुले वय 27, राहणार सोलगेमळा शहापूर, सध्या राहणार संगमनगर तारदाळ यांनी फिर्याद दिली आहे. गिलेश कुमार ललवानी राहणार इचलकरंजी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 6 मार्च 2026 रोजी दुपारी सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आकाश चौगुले व त्यांचा मित्र विशाळ महादेव कळीद हे MH09FC 6282 या ॲक्सेस मोपेडवरून पार्वती इंडस्ट्रीज येथून संगमनगरकडे जात होते. तारदाळ येथील पिवळावाडा हॉटेलसमोरील जयसिंगपूर इचलकरंजी रोड क्रॉस करत असताना जयसिंगपूरकडून येणाऱ्या MH46BQ 0812 या चारचाकी वाहनाच्या चालकाने भरधाव वेगाने व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालवून दुचाकीला धडक दिली. या अपघातात फिर्यादी आकाश चौगुले यांच्या डोक्याला, दोन्ही खांद्यांना व शरीरावर दुखापत झाली, तर त्यांचा मित्र विशाल कळी याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दोघांवर इचलकरंजी येथील अलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चॅनेलला सबस्क्राइब करा.